SMT मॅथ अँड सायन्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, क्वाड्रॅटिक इक्वेशन यामधला सर्वात महत्त्वाचा आपण टाइप पाहणार आहोत, एक्सरसाइज पाहणार आहोत, प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.5. या अगोदर याच्या विषयीचे जे फॉर्म्युले आहेत ते कन्फर्म पक्के पाठ पाहिजे. बढिया मग जमते पण आरामानं सुटते. तर मला लक्षात ठेवा, पहिली महत्वाची गोष्ट b² - 4ac यालाच डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. तर मराठीत याला विवेचक असं म्हणतात. तर आणि हा डेल्टा, हा याला डेल्टा म्हणायचं. डेल्टा या आहे ना साइन न दर्शवल्या जाते. तर डेल्टा बरोबर b² - 4ac यालाच डिस्क्रिमिनंट असं म्हटल्या जाते. चांगलं लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर कसं राहील हे कसं ओळखायचं. तर मला लक्षात ठेवा, हा जो डिस्क्रिमिनंट आहे की जेव्हा आपण b² - 4ac न लिहितो, या b² - 4ac मध्ये b, a आणि c च्या किमत्या भरल्यानंतर येणारं उत्तर जर 0 येत असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो रूट्स असतो तो रियल आणि इक्वल असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, b, a आणि c च्या किमत्या भरल्यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू किंमत 0 पेक्षा मोठी येत असेल तर त्यावेळेस त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात ते रियल आणि अनइक्वल असतात. तर लक्षात ठेवा, b² - 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आली म्हणजे निगेटिव्ह येत असेल, मायनस येत असेल तर त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल राहत नाही. बस एवढा आपल्याला माहित पाहिजे. आणि लक्षात ठेवा का क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर रूट अल्फा आणि बीटा असतील तर त्यावेळेस लक्षात ठेवा दोन फॉर्म्युले पाठ पाहिजे. अल्फा प्लस बीटा बरोबर -b/a म्हणजे ax² + bx + c 0. हे जनरल फॉर्म आहे कोणाचा रे बा, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. तर याच्यामधले हा a ना हा b. तर बा लक्षात ठेवा, अल्फा आणि बीटा जर रूट्स असतील या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे तर अल्फा प्लस बीटा बरोबर -b/a म्हणजे या x चा कोएफिशिएंट -x चा कोएफिशिएंट भागिले आहे ना या हा कोएफिशिएंट. तर लक्षात ठेवा, अल्फा * बीटा असलं या c ला a न भागाचं c/a. हे दोन फॉर्म्युले पाठ पाहिजे. या व्यतिरिक्त लक्षात ठेवा याचा फायदा काय होतो का बा, अल्फा प्लस बीटा आपल्याला माहित आहे, अल्फा * बीटा माहित आहे. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येतो. कसा तयार करायचा, तर x² लिहायचं मायनस या अल्फा प्लस बीटाची जी किंमत येईल ते लिहायची, त्याने x लावायचा प्लस अल्फा * बीटाची जी व्हॅल्यू येईल ती लिहायची बरोबर 0. अशा पद्धतीनं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केल्या जातो. मी इथं लिहूनच दिलं, फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा * बीटा 0. हे फारच महत्वाचे की पॉइंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित हे लिहून घ्या. याच्याशिवाय तर तुम्ही चालू शकणार नाही. तर बा लक्षात ठेवा, आता मी तुमचा काय चालू करत आहो बा, तर प्रॅक्टिस सेट 2.5. तर बा याच्या 2.5 एक्सरसाइज मधला जो पहिला प्रश्न आहे ना तो काय आहे बा, तर कंप्लीट द गॅप असं काहीतरी आहे. रिकाम्या जागा भरणं. जर पाहिजे असेल तर मेसेज करता, तेवढ्या मी गॅप भरून दाखवून देईन कशा भराच्या. आणि त्याच्यात काही दम नाही आहे. त्याही व्यतिरिक्त पाहिजे असेल तर शेवटी तो पण आपण लास्ट
या एक्सरसाइज मध्ये घेऊन टाकू. तर बा दुसरा जो क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, हे पण फार सोपं आहे. तरी मी सांगत आहो का बा सोल्युशन याचं पाहून घ्या. याच्यातलं पहिलं मी लिहून राहिलो x² + 7x - 1 बरोबर 0. याच्या डिस्क्रिमिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर बा लिहिताना कसं लिहायचं, आपलं जे प्रॉब्लेम असेल ते वहीत म्हणा का पेपर मध्ये असं लिहा. याच्या खाली लिहायचं कंपेअरिंग विथ, बस एवढं लिहायचं आहे. कंपेअरिंग विथ आणि कोणासोबत कंपेअरिंग करायची, तर ax² + bx + c बरोबर 0. इथं काहीच नाही म्हणजे 1. तर a बरोबर झालं 1 आणि b बरोबर झालं 7 आणि c बरोबर झालं -1. मग आता एवढं जर झालं असेल, त्याने म्हटलं फाइंड दी व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. तर मग तुमच्या लक्षामध्ये असू द्या b² - 4ac लाच तर डिस्क्रिमिनंट म्हणतात आणि तो डेल्टा या अक्षरानं दाखवतात. म्हणून जर तुम्हाला आठवलं तर असं लिहा, चांगलं वाटते. डेल्टा बरोबर b² - 4ac बरोबरच्या खाली बरोबर b ची व्हॅल्यू 7, तर 7 चा वर्ग -4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे बा, तो 1 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे बा, तो -1. 7 चा वर्ग होतो 49 मायनस मायनस प्लस 4 1 4. 49 आणि 4 म्हटलं तर बा लक्षात ठेवा 53. तर हे झाली या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. बोला एवढं जर समजलं असेल तर बा बढिया होते. हा एक पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम पहा. मग मी दुसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो. याचा सोल्युशन काहीच नाही आहे हो. जे आहे ते इक्वेशन लिहायचं 2y² - 5y + 10 = 0. याच्या खाली लिहायचं कंपेअरिंग विथ. सिंपल साधा आहे कंपेअरिंग विथ. तर बा इथं लिहायचं आहे तुम्हाला ax² + b आहे ना, bx + c = 0. थोडंसं प्रेझेंटेशन ठेवायचं. इथं जर y असेल तर इथं पण आपण y घ्यायचं. मी जाणून बुजून पहिले x लिहिलं बघा, तुमच्या लक्षात असावा का बा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल मांडा, बरं वाटते. तर बा इथं लक्षात घ्या a बरोबर होईल 2, b बरोबर चिन्हासहित घ्यायचं -5 आणि c बरोबर 10. एवढं जर झालं असेल तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढा म्हटलं तर इथं लिहायचं डेल्टा बरोबर b² - 4ac. तर बा b च्या ऐवजी लिहायचं -5 कंसाचा वर्ग -4. a च्या ऐवजी 2 आणि c च्या ऐवजी 10. -5 चा वर्ग 25, तर इथं लिहायचं 25 असं. मायनस 4 दोन्ही 8, 8 10 80, -80 असा आहे. म्हणजे बा या झाला तुमचा 80 मधून 25 गेले तर बा 55 -55. हे झालं तुमचं दुसऱ्याचं उत्तर. याचं पाहून घ्या. तर बा हे सोल्युशन कसं लिहायचं आहे बा, तर जे इक्वेशन आहे ते लिहायचं √2x² + 4x + 2√2 = 0. याच्या खाली तेच लिहायचं आहे कंपेअरिंग विथ. बस एवढं लिहायचं आहे. काय लिहिणार आहे बा, तर ax² + bx + c = 0. a बरोबर लिहायचं √2, b बरोबर लिहायचं 4, c बरोबर लिहायचं 2√2. एवढं जर झालं असेल तर पुढं काय करायचं आहे बा, तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. तर बा डेल्टा बरोबर b² - 4ac याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. तर बा सरळ डेल्टा बरोबर b ची व्हॅल्यू आहे 4, याचा वर्ग -4, a ची व्हॅल्यू आहे √2 आणि c ची व्हॅल्यू आहे 2√2. तर बा डेल्टा बरोबर 4 चा वर्ग झाला 16 मायनस ह्या 4 ने ह्या 2 चा गुणाकार 4 दूनी 8 असं. √2 इंटू √2 म्हणजे होते 2. तर बा डेल्टा बरोबर 16 - 16, तर डेल्टा बरोबर 0.
तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आली 0. चलो बोलो, एवढं समजलं का? तर मग हा झाला तुमचा क्वेश्चन 2. तर मग क्वेश्चन 3 पाहून घ्या. पहा मग मित्रो, तेच करायचं आहे. हे इक्वेशन देऊन आहे काय करायचं आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी म्हटलं ना बा, या प्रश्नासाठी हे रूल्स पाठ पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच नाही. 1 मिनिट वाचला तर होऊन जाते. तर मग कसं करायचं रे बा, तो सोल्युशन जे इक्वेशन आहे ते लिहायचं x² - 4x + 4 = 0. इथं लिहायचं कंपेअरिंग विथ, बस एवढं लिहायचं आहे, कंपेअरिंग विथ. आणि काय लिहिणार आहे बा कंपेअरिंग विथ म्हटलं तर ax² + bx + c = 0. इथं काहीच नाही म्हणजे 1. a बरोबर लक्षात ठेवा, कंपेअरिंग करायचं. a बरोबर 1, b बरोबर काय रे पाहत -4 न c बरोबर काय रे पाहत 4. बस एवढं झालं. कल्पना करा बा का a बरोबर 1, b बरोबर -4 न c बरोबर 4. इथं लिहायचं बा आहे ना, फाइंड द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बा इथं लिहायचं डेल्टा बरोबर b² - 4ac, किंवा सरळ सरळ एवढं लिहिण्याच्या ऐवजी असंच लिहा ना, b² - 4ac बरोबर b ची व्हॅल्यू आहे -4, याचा स्क्वेअर -4, a ची हाफ -4 लिहिला, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 4. तर बा इथं लिहायचं b² - 4ac -4 चा वर्ग 16 -4 चौक 16, म्हणजे किती आलं रे बात 0. बस एवढं आलं तर आपण लिहायचं बा 0 आला तर इथं पाहून घ्या b² - 4ac = 0. The roots of quadratic equation are real and equal. बोला. तर बा याचं उत्तर आपल्याला लिहायला लागते. तर इथं याच्या खाली जर लिहिलं नाही तर मार्क भेटत नाही, एवढं लक्षात ठेवा. काय लिहिणार मार्क कटते, कारण प्रश्नच तोच आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. तर नेचर काय आहे याचं, तर हे नेचर आहे रूट्स ऑफ आणि गिवन, ह्या शब्द टाकायचा, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर, पाहून घ्या, रियल अँड इक्वल. मी हे लिहून याच्यासाठी ठेवलं का तुमच्या फक्त सेन्स मध्ये आलं पाहिजे का बा आपल्याला याचा वापर करायचा आहे. ठीक आहे. हे जर तुम्हाला पाठ असलं तरच तुमचे पूर्ण मार्क पकले. तर बा याने थोडंसं लहान करतो मी असा. आता हा वाला तो थेस करायचा आहे बघा. हे झालं याचं सोल्युशन. तो समीकरण लिहायचं 2y² - 7y + 2 = 0. इथं लिहायचं आहे कंपेअरिंग विथ, बस एवढं करायचं आहे ना. व्हेरिएबल y आहे तर आपणही y लिहायचा आहे ना, प्लस by + c = 0. नुसती कंपेअरिंग करा तर b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. इथं लिहायचं a बरोबर देअरफॉर a बरोबर 2, b बरोबर -7, c बरोबर 2. एवढं जर झालं असेल तर b² - 4ac बरोबर b ची व्हॅल्यू -7, याचा वर्ग -4, a ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 2. तर बा -7 चा वर्ग झाला 49, 4 दूनी 8, 8 दूनी 16 है ना. 9 6 गेले, 3 राहिले, 4 1 गेला, 3 राहिला, b² - 4ac 33. म्हणजे बा हे जे आहे 0 पेक्षा मोठा आहे. 0 पेक्षा मोठा आहे म्हणून लिहायचं b² - 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असलं तर दाखवायचं ग्रेटर दॅन. मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा, ग्रेटर दॅन असलं तर मित्र हे जर तुम्हाला ग्रेटर दॅनची कंडिशन पाठ असेल, द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल, तर पूर्ण मार्क भेटल. नाही तर 1 मार्क तुमचा काय होईल बा तर कटून जाईल. बोला. तर इथं फक्त एवढा शब्द टाकायचा आहे म्हणून आहे ना, द रूट्स ऑफ given
quadratic equations are real and unequal. बस एवढं करायचं आहे. बोला मग आता एवढं जर झालं असेल तर तिसरं पाहून घ्या. तर हे झालं याचं सोल्युशन. काय आहे याच्यात राजा, m स्क्वेअर प्लस ट्वाइस m प्लस 9 इज इक्वल टू 0. नुसतं लिहायचं आहे कंपेअरिंग विथ म्हटलं तर कसं मांडता येते. am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. इथं काहीच नाही म्हणजे 1. तर a बरोबर 1, b बरोबर 2, c बरोबर 9. इथं लिहायचं b स्क्वेअर मायनस 4ac बरोबर b च्या ऐवजी 2 मायनस 4 a च्या ऐवजी 1 आणि c च्या ऐवजी 9. तर b स्क्वेअर मायनस 4ac बरोबर 2 चा वर्ग 4, 9 चौक 36. तर b स्क्वेअर मायनस 4ac बरोबर मायनस 32. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आहे. निगेटिव्ह आली तर सरळ 0 पेक्षा लहान. तर तेव्हा लिहायचं b स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0. बरोबर लिहायचं देअरफॉर दी रूट्स. लक्षात ठेवा ऑफ गिवन quadratic equation are not real. बस एवढं लिहायचं आहे. हे पाहून घ्या, आर नॉट रियल. म्हणून हे तुमच्यासाठी ठेवलं का मग तुमच्या लक्षात यावं का बा याचं यूज असं केल्या जाते. याच्याशिवाय ती कशी आहे, रियल आहे अनइक्वल आहे ना, तिथे आपल्याला हा झाला त्याचा नेचर. तर बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुमचा क्वेश्चन 3 संपला. क्वेश्चन 4 पहा. क्वेश्चन 4 सांगता फॉर्म दी क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम दी रूट्स गिवन बिलो. हे रूट्स दिलेले आहेत, याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. याचं सोल्युशन पाहून घ्या. फार सिंपल साधा आहे. काय आहे बा तर 0 and 4. तर बा एकाले अल्फा नाव द्यायचं, एकाले बीटा नाव द्यायचं. तर काय लिहिणार आहे बा तर लेट अल्फा बरोबर 0 and बीटा बरोबर 4. तर मग आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे बघा, अल्फा प्लस बीटा असं. ठीक आहे, हे एक माहित पाहिजे. अल्फा इंटू बीटा, अल्फाची किंमत माहित आहे 0, बीटाची किंमत माहित आहे 4. म्हणजे 0 प्लस 4 म्हणजे 4. आता अल्फा इंटू बीटा, तर मग अल्फाची किंमत आहे 0 इंटू बीटाची किंमत आहे 4. तर 0 ले काय नाही गुणलं 0. आता बघ क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म कसा असतो. तर इथं लिहायचं फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं लिहा. परीक्षकाला बरं वाटते. इज तर असं लिहायचं x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. ह्या x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत क्लिअर कट आहे 4. हा x जशानं तसा अल्फा इंटू बीटाची किंमत आहे 0 बरोबर 0. म्हणून आहे ना, हा 0 लिहिल्या जात नाही. म्हणजे x स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0. पहिलं झालं. मग आता पहिलं झालं म्हटल्यानंतर आता दुसरं पाहायचं. तर याचं सोल्युशन असंच लिहायचं. काय आहे बा तर 3 and काय रे पहा 3 and मायनस 10. तर इथं लिहायचं लेट अल्फा बरोबर 3 and बीटा बरोबर मायनस 10. तर मग एवढं जर झालं असेल तर देअरफॉर अल्फा प्लस बीटा बरोबर 3 मायनस 10. तर मग अल्फा प्लस बीटा बरोबर 3तून 10 गेले म्हणजे मायनस 7. तसंच लिहायचं अल्फा इंटू बीटा. तर अल्फाची व्हॅल्यू 3 आणि बीटाची व्हॅल्यू आहे मायनस 10. 10 3 30. तर अल्फा इंटू बीटा बरोबर मायनस 30. असं लिहायचं फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक असं इक्वेशन इज.
बाय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. तर ह्या लिहायचा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत आहे -7. तर असा ब्रॅकेट मध्ये -7 लिहा प्लस अल्फा इंटू बीटाची किंमत आहे -30. तर इथं लिहायचं -30 बरोबर 0. मायनस मायनस प्लस तर एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 बरोबर 0. हे झालं मित्र दुसरा. तिसरा प्रश्न पाहून घ्या. बात ह्या सोल्युशन इथं पहिले हाफ अँड इथं लिहायचं -हाफ इथं लिहायचं लेट अल्फा बरोबर हाफ अँड बीटा बरोबर -हाफ. एवढं जर झालं असेल तर पहिल्या फुरसतीत किंमत काढा. अल्फा प्लस बीटा बरोबर हाफ मायनस हाफ म्हणजे झाला 0. हाफ प्लस आहे हाय मायनस आहे कटला. अल्फा इंटू बीटा बरोबर हाफ गुणिले -हाफ. तर बा 1 1 1 वरच्याचा गुणाकार खालच्याचा 2 2 4 हा वाला मायनस. तर बा इथं लिहायचं फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. Quadratic equation is x square minus alpha plus beta x plus alpha into beta बरोबर 0. तर x square minus alpha plus beta ची किंमत आहे 0x plus alpha into beta ची मायनस. तर -1/4 is equal to 0. आता 0 न काहीले गुणलं तर सरळ 0 होते. तर बाय एक्स स्क्वेअर मायनस 1/4 इज इक्वल टू 0. मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा आहे ना या क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येते हो. जर करायचं असेल तर या इकडं जाईल या इकडं 4x स्क्वेअर आहे ना -1 1 1 भागीला 4 बरोबर 0. या 4 ला जर तिकडं हाकलला तर 4x स्क्वेअर -1 बरोबर 0 हे फायनल आन्सर. एवढं जर झालं असेल तर याचं पाहून या सोल्युशन जे लिहून आहे प्रॉब्लेम ते पहिले असं लिहा परीक्षेत म्हणा का वहीत म्हणा आणि नंतर लिहायचं लेट अल्फा इज इक्वल टू 2 मायनस √5 अँड लिहायचं बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. एवढं जर झालं असेल तर पुढं काय करायचं तर बा एकडाव करायची बेरीज. हे पाहे 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5 प्लस न मायनस कटला 2 आणि 2 4 म्हणजे अल्फा प्लस बीटा बरोबर भेटला 4. आता एकडाव करायचा गुणाकार अल्फा इंटू बीटा. अल्फाची व्हॅल्यू आहे 2 मायनस √5 बीटाची व्हॅल्यू आहे 2 प्लस √5. पाय मित्रा बाबा या ब्रॅकेट मध्ये ज्या दोघांची बेरीज आहे या ब्रॅकेट मध्ये त्याच दोघांची वजाबाकी आहे. म्हणजे इथं ऍडिशन आहे इथं सबट्रॅक्शन आहे ना. ज्या दोघांची बेरीज त्याच दोघांची वजाबाकी असलं तर बा आपण लिहितो पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. अल्फा इंटू बीटा बरोबर 2 चा वर्ग 4 वर्ग न वर्गमूळ कटला म्हणजे बा 4तून 5 गेला म्हणजे -1. तर बा सरळ लिहायचं फॉर्म म्हणजे तयार करणे. फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं इज. तर बा फॉर्म्युला लिहायचं x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर बा ह्या x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत आहे 4x अल्फा इंटू बीटाची किंमत आहे -1 बरोबर 0. ह्या झाला तुमचा क्वेश्चन 4. पहा मग मित्रो आपल्याला प्रॉब्लेम दिलेला क्वेश्चन 5 सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट फाइंड के इफ इक्वेशन इज. सरळ इक्वेशन लिहा त्याची कंपेअरिंग करा आणि ax स्क्वेअर प्लस bx प्लस c बरोबर 0 सोबत abc च्या किमत्या काढा. अल्फा प्लस बीटा काढा आणि अल्फा इंटू बीटा काढा. झालं बा एवढंच तर आपल्याला सोडवायचं आहे. तर त्यानं काय म्हटलं बा तर x स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0
इथं या मित्रो कंपेअरिंग विथ असं लिहायचं आणि काय करणार आहे बा तर ax² प्लस bx लक्षात ठेवा प्लस c इक्वल टू 0 याच्याशी कंपेअरिंग करा तर इथं काहीच नाही म्हणजे 1 तर बा a बरोबर 1 असं b बरोबर हा x न हा x म्हणजे b बरोबर -4k आणि c बरोबर लिहायचं k प्लस 3 एवढं जर झालं असं तर बा लिहायचं आहे ना काय लिहिणार आहे ते थोडस लिहायचं का लेट अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बस एवढं लिहायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणून अल्फा प्लस बीटा तेव्हा अल्फा प्लस बीटाचं सूत्र असते -b/a अँड अल्फा इंटू बीटा बरोबर c/a तेव्हा सूत्र पाठ पाहिजे त्याच्याशिवाय जमतच नाही अल्फा प्लस बीटा बरोबर मायनस b ची व्हॅल्यू आहे -4k हा मायनस न या b ची व्हॅल्यू -4k अपॉन a ची व्हॅल्यू 1 तेव्हा मायनस मायनस प्लस होईल 4k आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिल्या जात नाही तर अल्फा इंटू बीटा बरोबर c/a तर c आहे आपला k प्लस 3 आणि a आहे आपला 1 तर डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिल्या जात नाही म्हणजे k प्लस 3 आता एवढं जर झालं असेल तर आपण इथं स्पष्ट लिहायचं गिवन दॅट काय देऊन आहे रे बा आपल्याला देऊन आहे सम ऑफ दी रूट्स म्हणजे हे अल्फा आणि बीटा जर रूट आहे तर सम म्हणजे बेरीज हे कशी आहे म्हणते इज डबल देअर प्रॉडक्ट तर बा यांचा प्रॉडक्ट झाला ह्या आणि त्याची डबल आहे बोल बा तर याची व्हॅल्यू किती आली रे बा तर बा 4k आली आणि लक्षात ठेवा हा 2 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली k प्लस 3 असं ह्या दोन याच्या खाली तर 4k अपॉन 2 बरोबर k प्लस 3 तर बा बे दोन्ही 4 तर बा आपलं उत्तर इथून लिहिणं सुरू करतो तर बा हा आहे 2k तर बा 2k बरोबर k प्लस 3 हा प्लस आहे इकडे आला तर मायनस 2k मायनस k बरोबर 3 2k तून k गेला तर k बरोबर 3 पहा मग मित्रो अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ देऊन आहे तर बा याची व्हॅल्यू काढायची तर बा याचं सोल्युशन पाहून घ्या इथं काय करायचं आहे बा तर ह्या समीकरण लिहायचं आहे y² - 2y - 7 0 इथं लिहायचं आहे कंपेअरिंग विथ मग आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं ay² प्लस आहे ना by प्लस c इक्वल टू 0 इथं काहीच नाही म्हणजे 1 तर a बरोबर 1 b बरोबर -2 आणि c बरोबर -7 a बरोबर 1 है ना हा y तर b बरोबर -2 आणि c बरोबर -7 चिन्हासहित घ्या तर बा इथं लिहायचं लेट अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बस एवढं आपल्याला लिहायचं आहे तर बा आपल्याला फायदा झाला का अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b/a असं मग आता एवढं जर झालं असेल तर बा आपल्याला काय भरता येते तर अल्फा आहे ना हा मायनस आणि b ची व्हॅल्यू ह्या b ची व्हॅल्यू -2/a ची व्हॅल्यू 1 मायनस मायनस प्लस न डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिल्या जात नाही त्याच्यानंतर काढून ठेवा अल्फा इंटू बीटा बरोबर c/a तर c ची व्हॅल्यू आहे -7 a ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे उत्तर आलं -7
आता मित्रो आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पाहिजे. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पाहिजे तर मग आपल्याला सेट कसं करायचं आहे. तर मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर तर डोकं जाग्यावर ठेवायचं. तर बा या ए प्लस बीचा वर्ग तुम्ही शिकले राजे हो. ए प्लस बी स्क्वेअर इक्वल टू आहे ना, लहान 8व्या वर्गात आहे, पहिल्याचा वर्ग अधिक दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग. बस एवढं आपल्याला पाहिजे. तर बा मी सिंपल आयडिया सांगतो. तर बा ह्या जर पाहिजे असेल तर इथं ए आणि बीच्या ऐवजी अल्फा आणि बीटा वापरा. तर अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. आता या 8व्या वर्गामध्ये आहे म्हणजे टेन्शन घेण्यासारखं तर काही आहे नाही बा, आहे ना, साधं सिंपल आहे. थोडंसं मी काय करतो बा, तर एवढी जागा एक्सटेंड करत बस एवढं लक्षात घ्यायचं. आता आपल्याला पाहिजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ह्या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा म्हणजे या पदाचं मधल्या पदाचं इकडं करायचं पक्षांतर ट्रान्सफॉर्मेशन. तर बा हा प्लस आहे, इकडं आला तर मायनस. तर बा अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस राहिला बीटा स्क्वेअर. ह्या इकडं लिहा, हा इकडं लिहा. तर बा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा बीटा असं सोडवायचं. तर बा ह्या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर बरोबर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मित्र हो देऊन आहे 2. तर बा ह्या 2चा स्क्वेअर मायनस ह्या 2 अल्फा बीटा. तर -2 ह्या लिहिला, अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे -7. तर इथं लिहायचं -7. तर बा 2चा वर्ग होतो 4 मायनस मायनस प्लस 7 दोन्ही 14. तर बा 14 न 4 18. तर याचं उत्तर आलं 18. लवकर बोला, पहिलं उत्तर समजलं का. आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा, आहे ना, आपल्याला पाहिजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर बा याच्यासाठी बा आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे. तर बा लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्याला याचा फॉर्म्युला पाठ नसेल त्याचं भलं मोठं प्रॉब्लेम येते. तर बा मी याला सोडवण्याचा प्रयत्न करून राहील असं. ठीक आहे, कसं सोडवायचं रे बा. तर इकडं पाहायचं अल्फा प्लस बीटाचा क्यूब असं 8व्या वर्गामध्ये फॉर्म्युले आहे ना. तर बा याले सोडवायचं तर पहिल्या आहे ना, ए प्लस बीचा घन पहिल्याचा घन अधिक 3 पहिलाचा वर्ग दुसरा अधिक 3 पहिला दुसऱ्याचा वर्ग अधिक दुसऱ्याचा घन. आमचे सर आम्हाला पाठ करून घे, तुम्ही पाठ करा. पहिल्याचा घन अधिक 3 पहिल्याचा वर्ग दुसरा अधिक 3 पहिला दुसऱ्याचा वर्ग अधिक दुसऱ्याचा घन असं हे आपलं तयार झालं. तर बा आता लक्षात ठेवा, विचार करा, अल्फा घन अधिक बीटा घन म्हणजे ह्या नाही ह्या ठेवाचा. या दोघाले कसं मांडायचं बा. तर ह्या अल्फा घन पहिले लिहितो अधिक ह्या बीटा घन लिहिला या वाला. आता या पूर्ण एवढ्या पदात पायसाल तर इथंही 3 आहे अल्फा बीटा, इथंही 3 आहे अल्फा बीटा. तर बा सरळ कॉमन काढा 3 अल्फा बीटा असं. तर पाहून घ्या, हा 3 तर पूर्ण निघल्या या पदातून. दिसत असेल तर बरं होते, काहीच पाठ करायचं काम नाही. हे बेसिक फॉर्म्युले 2-4 8व्या वर्गात पाठ केले असेल तर बा हा 3 आणि हा बीटा पूर्ण निघला. ह्या 2 अल्फा आहे, पण डोक्यावर 2 आहे, त्याच्यापैकी 1 निघला तर 1 राहिला. हा वाला प्लस ह्या 3 निघला, हा अल्फा पूर्ण निघला, बीटा 2 आहे, त्याच्यापैकी 1 निघला तर 1 राहिला. या झाला फॉर्म्युला तयार.
ह्या वाला इथंच तयार करत आहोत अल्फा प्लस बीटा आणि याचा क्यूब. आता आपल्याला पाहिजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, तर हा प्लस आहे इकडं आला तर मायनस. तर याले बा बरोबर कसं मांडायचं ते पाहून घ्या. ह्या लिहून राहिलो मी अल्फा प्लस बीटा क्यूब. हा प्लस आहे इकडं आला तर मायनस 3 अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ह्या लिहायचा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. जमलं. आता एवढं जर झालं असन तर बा मित्र बरोबर पहा कसं सोडवतो. हे लिहायचं इकडं, हे लिहायचं तिकडं. तर बा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बरोबर अल्फा प्लस बीटाचा क्यूब या वाला मायनस 3 अल्फा बीटा आणि ह्या वाला अल्फा प्लस बीटा. बस किमत्या भरायच्या आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू, तर बा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2. तर बा ह्या 2चा घन मायनस 3 अल्फा बीटा. तर अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे -7. तर इथं लिहायचं -7. ठीक आहे. आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2. तर याच्या ऐवजी इथं लिहायचं 2. तर बा 2चा क्यूब म्हणजे झाला 8. मायनस मायनस प्लस असं 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42 असं. 42 आणि 8 झाले 50. तर हे झालं तुमचा दुसरा प्रॉब्लेम. पहा मग मित्र, लास्ट एक्झाम्पल सांगत आहे. क्वेश्चन 7 दी रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. फाइंड के. तर आपलं सोल्युशन कसं राहील बा, तर जे आहे ते इक्वेशन लिहा. 3y² + ky + 12 बरोबर 0 याची कंपेअरिंग करा. कंपेअरिंग केली तर कोणाशी करायची बा, कंपेअरिंग विथ ay² + by + c = 0. तर बा a बरोबर 3, b बरोबर k आणि c बरोबर 12. एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं लेट. लक्षात ठेवा अल्फा अँड बीटा. समजते का? अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ. एवढं लिहिण्याच्या ऐवजी पहिले b² - 4ac घ्या ना. तर बा सरळ इथं लिहायचं b² - 4ac बरोबर b ची व्हॅल्यू आहे k. तर बा ह्या झाला k चा वर्ग -4. a ची व्हॅल्यू आहे 3 आणि c ची व्हॅल्यू आहे काय रे बा 12. आपल्याला फक्त काय देऊन टाकलाय बा, रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग फाइंड के आहे ना. त्यानं स्पष्ट दिलेला इक्वेशन आर रियल अँड इक्वल. म्हणजे मग नेचर ऑफ रूट्स तर कोणावरून काढायचं माहिती बा, b² - 4ac म्हणजे अल्फा बीटा घ्यायचं काम नाही. तर बा b² - 4ac = k² - 4 त्रिक 12, 12 गुणिले 12 म्हणजे 144 आहे ना. तर आता इथं लिहायचं रू आहे ना, जे दिलं आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. तर बस स्पष्ट लिहायचं गिवन दॅट द रूट्स ऑफ quadratic equation are real आणि काय आहे बा इक्वल अँड इक्वल. मित्रो हे जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला भरता येईल. म्हणजे पाठ असलं पाहिजे. रियल अँड इक्वल असलं तर याची व्हॅल्यू 0 असते. म्हणून लक्षात ठेवा b² - 4ac ची व्हॅल्यू 0. याची व्हॅल्यू आहे इथं भरून टाकायची k² - 144 बरोबर 0. तर बा k² हा मायनस आहे तिकडे गेला तर प्लस. तर बा k बरोबर स्क्वेअर रूट घ्यायचं तर प्लस मायनस 12. तर बा हे झाली तुमची पहिली व्हॅल्यू. तर बा याचा अर्थ एक डाव प्लस एक डाव मायनस. म्हणून इथं याचं therefore k = 12 और k = -12. ह्या वाला पाहून घ्या सरळ की ax न याले गुणाचं याचं सोल्युशन इथं लिहायचं बघा kx
x मायनस 2 प्लस 6 बरोबर 0. के एक्स न x ने गुणलं तर मग के एक्स स्क्वेअर मायनस के एक्स न 2 ने गुणलं तर मायनस 2 के एक्स प्लस 6 बरोबर 0. सरळच इथं लिहायचं कंपेअरिंग विथ. बस एवढं करायचं आहे कंपेअरिंग विथ. काय लिहिणार आहे रे बा तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. एवढं जर झालं असेल तर बा याची कंपेअरिंग कशी करत जायची तर बा इकडं पा a बरोबर k असं, b बरोबर हाय x न हाय x तर b बरोबर -2k. बस. आणि c बरोबर काय रे बा तर 6. तर बा एवढं जर झालं असेल तर बा डिस्क्रिमिनंट म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac काढा. b ची व्हॅल्यू आहे -2k याचा स्क्वेअर मायनस ह्या 4 आणि a ची व्हॅल्यू आहे k आणि c ची व्हॅल्यू आहे 6. तर बा इथं लिहायचं b स्क्वेअर मायनस 4ac बरोबर -2 चा वर्ग प्लस 4. मायनसचा स्क्वेअर प्लस होते 2 चा वर्ग 4 k चा वर्ग मायनस 6 चोक 24 k आहे ना. सरळ लिहायचं दी रूट्स. काय लिहिणार आहे रे दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल असं. तर बा बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. बस एवढी कंडिशन पाहिजे. तर बा ह्या याच्या ऐवजी ही व्हॅल्यू लिहायची 4k स्क्वेअर मायनस 24k बरोबर 0. 4k कॉमन निघते. k मायनस 4 सकट 24 बरोबर 0. म्हणजे बा 4k बरोबर 0 और k मायनस 6 बरोबर 0. हा 4 याच्या खाली गेला 0 ने काही नाही भागलं तर 0 और k बरोबर हा मायनस आहे तिकडे गेला तर प्लस. तर बा k च्या व्हॅल्यू आल्या बा 0 आणि काय रे बा तर 6. तर बा लक्षात ठेवा एक गोष्ट कान देऊ नये का तर बा इथं x वर्गचा सहगुणक k आहे. जर k ची व्हॅल्यू इथं 0 ठेवली तर बा 0 न कशालाही गुणलं तर 0. इथंही k ची व्हॅल्यू 0 ठेवली तर कशालाही 0 न कशालाही गुणलं तर 0. म्हणजे ही टर्म ने ही टर्म दोन्ही कटून जाईल आणि फक्त काय राहील कॉन्स्टंट. आपल्याला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिजे आणि फक्त 6 असं लिहिल्यानं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही होत. त्याच्यामध्ये कंपल्सरी कायचाच पद पाहिजे बा तर स्क्वेअरचा व्हेरिएबल पाहिजेच. त्यालाच क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. म्हणजे अर्थ या झाला का k ची व्हॅल्यू 0 होऊ शकत नाही. व्हाय तर मग k = 0 कॅन नॉट सॅटिस्फाय द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून लक्षात ठेवा फायनल आन्सर लिहिताना लक्षात ठेवा k is not equal to 0 since लक्षात ठेवा it does not satisfy quadratic equation. हे त्याचं कारण आहे. म्हणून ओनली तुमचं उत्तर राहील देअरफॉर k = 6. बोल बाय एवढं जर समजलं असन तर बा डोक्यामध्ये आलं पाहिजे. समजते का? ठीक आहे. आवडला माझा व्हिडिओ आवडला असेल तर याने लाईक करायचं, मेसेज करायचं, सबस्क्राईब करायचं. ठीक आहे. मित्राला सांगायचं आणि आपणही अभ्यासाला लागायचं. ठीक. आणि घंटी वाजवायची म्हणजे वाजवायची. नमस्कार.